मला कोणी नातेवाईक नाही, माझे आई वडील नाही, भाऊ बहीण नाही, कोणच नाही. मी एकुलता एक आहे, आता एकटाच घरात आहे आणि मला चावी देण्याची कृपा करावी ही माझी विनंती आहे. पॅरालिसिस झालेला आहे उजव्या हाताला आणि उजव्या पायाला, त्यामुळे मी ती जाऊ शकत नाही. घरगुती अडचण होती म्हणून मी त्वरित ताबा घेतलेला, परंतु त्या लोकांनी जे इतरांना जे नियम लावले तो नियम चुकीचा असं मला तरी वाटतं. बीडीडी चाळीच्या रहिवाशांना कार्यक्रमात प्रतिकात्मक चाव्या देण्यात आल्या, पण प्रत्यक्षात घरं उघडण्यासाठी लागणाऱ्या खऱ्या चाव्या अद्यापही बीडीडी चाळीच्या रहिवाशांच्या हातात आलेल्या नाहीत. बीडीडी चाळकरांच्या स्वप्नाला दरवाजे उघडायचे आहेत, मात्र त्याच्या चाव्या अद्यापही सरकारच्या हातात आहेत. बघा आता काय झालं आहे की लोक एकदम आनंदित होते. 556 लोक चाव्या घेतल्यामुळे त्यांना ही आयडिया नव्हती की हमीपत्राचा हा विषय नव्हता त्यावेळेस, किंवा तुम्ही 15 दिवसात खाली करा असं ते हमीपत्रात लिहिलेलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण आता काय गणपती आहेत, त्यानंतर बरेचसे लोक कोकणी, आमच्याकडे कोकणी समाज भरपूर असल्यामुळे बरेचसे लोक, मला वाटतं 70% लोक हे गावी जातात त्यातले. तर ते आता गावाला गेलं तर 15 दिवसांनी येणार आणि तुम्ही 15 दिवसात हमीपत्र मागताय हे मला न पटण्यासारखं वाटतं. पण ज्यावेळी तुम्ही आम्हाला ट्रान्झिट कॅम्प अलॉट केलात त्यावेळी आम्ही अगदी गुण्यागोविंदाने तिथे गेलो राहायला तुमच्या शब्दाखरं म्हणायच्या. पण आता परत आणताना तुम्ही आमच्याकडून हमीपत्र घेत आहे हे लोकांना न पटण्यासारखं आहे. आणि हमीपत्रामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की चावी घेतल्यापासून 15 दिवसात खाली करा, तर ते शक्यच होणार नाही 15 दिवसात. आता मी चावी घेतलेली आहे. माझा फ्लॅट नंबर आहे 1008 10वा माळा. मी आनंदित आहे चावी मिळाल्याबद्दल. पण हा जो क्लॉज टाकलेला आहे की तू 15 दिवसात खाली करा, या मताशी मी सहमत नाही. मी अजून राहायला गेलो नाही. माझी जायची इच्छा होती, पण जे काही ह्याच्यामध्ये त्यांनी जे क्लॉज टाकलेले आहेत 15 दिवसात खाली करा, तुम्ही अंतरिम बिल द्या. आता मी काल BSCच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, मी त्यांना मागितलं अंतरिम बिल, तर ते म्हणाले आज तुम्ही आलात हे जनरेट व्हायला 15 दिवस लागतात. मग 15 दिवसानंतर तुम्हाला ते जनरेट केलेलं बिल मिळणार, तुमचं अंतरिम बिल. मग आता 15 दिवस मी जर ते बिल मला मिळायला 15 दिवस लागणार, तर मी ह्यांना कुठलं बिल सबमिट करणार? ज्यावेळी 15 दिवसानंतर ते मला अंतरिम बिल मिळेल तेच मी त्यांना सबमिट करणार, त्यावेळी ते मला ताबा देणार ना. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याने कुठेतरी ह्या नियमामध्ये शिथिलता आणावी प्रशासनाने, म्हाडाने. हे नियम शिथिल करावेत. कुठले? तर बाबा तुमची ॲफिडेविट द्या किंवा तुमचं अंतरिम बिल, ह्या गोष्टीसाठी त्यांनी त्यांच्या लेवलला पत्रव्यवहार करावा BST बरोबर. लोकांना वेटीस धरू नये, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी असं केलं की बाबा माझ्या घरात गणपती आहे, गणपती असल्यामुळे हा सण साजरा करणे काळाची गरज आहे, परंपरा तोडायची नव्हती. म्हणून हाही त्या अवस्थेत त्यांना विचारलं काय करावं लागेल. ते बोलले एका हातात चावी द्या, एका हातात पोझिशन घ्या. परंतु त्यांनी एक जो नियम लावलेला आहे की ज्यांना घर बघायचं आहे किंवा इंटिरियर करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी चाव्या दिल्या, पण एक 15 दिवसाचं ॲग्रीमेंट करून घेतलं हमीपत्राने. हमीपत्रात 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. 15 दिवसाच्या मुदतीमध्ये कुठलाही नागरिक एवढं फास्टमध्ये करू शकत नाही. पण माझ्या बाबतीत एवढंच सांगेल की मला घराची गरज होती आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला हा प्रोजेक्ट सुरू झाला त्याला पहिली चावी मी दिलेली त्यांना प्रोजेक्टची, आणि नंतर ज्यावेळेला ताबा घ्यायचा होता त्यावेळेला देखील पहिली चावी मी घेतली, कारण माझी घरगुती अडचण होती म्हणून मी त्वरित ताबा घेतलेला. परंतु त्या लोकांनी जे इतरांना जे नियम लावले तो नियम चुकीचा असं मला तरी वाटतं. चावी वाटप झालेली आहे, पण मला का चावी दिलेली नाही. ते सगळे माझे हमीपत्र मागत आहेत, ते मी तिथे जाऊ शकत नाही. माझं हे आहेत अशी अपंगांच्या ह्याच्यात आम्ही मोडलो आहे, पण काय करणार बोला. म्हणून मी चावीसाठी इथं बसतो आहे. इकडे कधी येईल ती चावी मला द्या. मला कोणी नातेवाईक नाही, माझे आई वडील नाही, भाऊ बहीण नाही, कोणच नाही. मी एकुलता एक आहे, आता एकटाच घरात आहे आणि मला चावी देण्याची कृपा करावी ही माझी विनंती आहे की मला घरी येऊन चावी द्यावी हेच मी विनंती करतो. कारण मी जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. मला बघा तुम्ही कसं आहे मी, आणि नंतर मग सांगा मला काय ते प्रॉब्लेम. म्हाडाचं म्हणणं असं आहे की तिथेच मला बोलवलं होतं त्या दिवशी, पण माझं काय पॅरालिसिस झालेलं आहे उजव्या हाताला आणि उजव्या पायाला, त्यामुळे मी
ती जाऊ शकत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी त्या दिवशी आमच्या घरी येऊन ते ताबापत्र द्यावं आणि चावी द्यावी असं इच्छा आहे. पण आता माझ्याकडे कोणच नाही. माझा एक केअरटेकर आहे तो आणि आम्ही दोघंच असू इथे, असं हे आहे. ठीक आहे, आम्ही पत्र पण द्यायला सांगितलं आहे आणि 15 दिवसात तुम्हाला ट्रान्झिट कॅम्पमधून देखील खाली करायला सांगितलं आहे. त्याबद्दल काय? 15 दिवसात खाली करता येणारच नाही, कारण 180 खोल्या ह्या बिल्डिंगमध्ये त्यांनी ट्रान्झिट काममध्ये पाठवल्या आहेत. त्या 180 खोल्यांना 15 दिवसात तर शक्यच नाही. त्यामुळे त्यांना वेळ द्यावा बऱ्यापैकी. आणि आता सण पण आले आहेत, त्याच्यात ते लोक काय ते करतात काय कळत नाही. कार्यक्रम झालाय, घोषणा झाल्यात, मात्र प्रत्यक्षात BDD चाळकरांच्या घरात अजून दिवे लागलेले नाहीत. घराची चावी कधी मिळणार हा प्रश्न आजही BDD चाळकरांच्या मनात कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.